वेशभूषांच्या दुनियेत मुले रंगली। विश्वस्तरीय चित्रकला स्पर्धा हाऊसफुल प्रतिसाद। रम्य सकाळ सनईचे सूर व मंत्रमुग्ध वातावरण पक्षांचा किलबिलाट। ऐश्वर्या कट्टा आणि लायन्स क्लब ऑफ प्लॅटिनमच्या वतीनं प्राईड इंग्लिश स्कूल इथं आयोजित केलेल्या विश्वस्तरीय चित्रकला स्पर्धेचे शेकडो मुलं रमून गेली होती। स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते पार पडले। विजेत्या विद्यार्थ्यांना पालकासह अमेरिकेच्या सहलीचा आनंद मिळणार असल्याने स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद व गर्दी झाल्यामुळे काही मुलांना या स्पर्धेला प्रवेश देता आला नाही। त्यामुळे मुलांचा चित्र काढतानाचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता। प्रसंगी अप्पासाहेब बेळमेसे व मित्रपरिवार तसेच मुख्याध्यापिका शर्मिला पांडे, प्रीती दीक्षित, राजेंद्र गोयल, राजेंद्र कोंडरे, रवींद्र संचेती, हितेश खन्ना, स्पर्धा प्रमुख सुनील सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। आज ऐश्वर्या कट्टा 3 वर्ष पूर्ण होऊन 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब प्लॅटिनम आणि ऐश्वर्या कट्ट्याच्या एकत्रित सहभागातून पुणे शहरातील दक्षिण भागामधील एकंदरीत 14 शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। आम्हाला अक्षरशः दिलगिरी व्यक्त करावी लागली की जागेच्या अभावी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्हाला इथे त्याला परवानगी देता आली नाही। निश्चितपणे पुढील काळामध्ये त्यांचाही सहभाग कसा होईल या पद्धतीने आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। ऐश्वर्या कट्ट्याच्या माध्यमाने सातत्याने गेली 3 वर्षे विविध क्षेत्रामधील साधारणपणे 495 व्यक्तींनी ऐश्वर्या कट्ट्याला भेट देऊन त्यांचे मनोगत व्यक्त केले। त्यांच्यापासूनही त्यांचे मार्गदर्शन सगळ्यांना चांगल्या प्रकारे झाले। आज लायन्स क्लबच्या वतीने जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेच्या विश्वविजेती स्पर्धा आहे ती, त्यामधला जो प्रथम क्रमांक मिळणार आहे त्याला आणि त्याच्या पालकाला ही अमेरिकेची टूर ही दिली जाणार आहेत आणि या स्थानिक लेवल या कार्यक्रमामध्ये जे विजेते होणार आहेत त्यांना 10,000, 7,000, 5,000 आणि उत्तेजनार्थ 5 बक्षिसे अशी एकंदरीत बक्षिसे दिली जाणार आहेत। ऐश्वर्या कट्ट्याच्या माध्यमाने या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि माणसामध्ये संपूर्ण जग जवळ आले। मोबाईलच्या माध्यमाने, इंटरनेटच्या माध्यमाने आपण संपूर्ण जग जवळ आले, परंतु माणूस माणसापासून दूर चालला आहे, संवाद कमी होत चालला आहे। या दृष्टिकोनाने आम्ही सर्व मित्रमंडळी संवाद वाढावा, एक वैचारिक व्यासपीठ व्हावं या दृष्टिकोनाने या दक्षिण पुण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी ऐश्वर्या कट्टा स्थापन केला आहे। महिन्यातून प्रत्येक 2 बुधवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांना तिथं बोलावलं जातं। सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळी असतील, विविध वृत्तपत्राचे संपादक असतील, थोर विचारवंत असतील, लेखक आहेत, साहित्यिक आहेत, कलाकार, क्रीडा क्षेत्रामधील सर्व नामांकितांनी येथे आम्हाला उपस्थित राहून उपकृत केलं। या पुढील काळातसुद्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने निश्चितपणे ऐश्वर्या कट्ट्याची वाटचाल अशीच चालू राहील अशी विश्वास व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमाला, आपल्या चित्रकले स्पर्धेला विविध शाळांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवला आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा अतिशय हिरिरीने भाग घेतला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो। सर्व खेळाडूंना, ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांना शुभेच्छा देतो। आणि विशेषतः म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे जे आपले उद्घाटक होते विवेक खटावकर सर, जे प्रसिद्ध शिल्पकार आहेत, त्यांनी स्वतः कार्यक्रमाची तिथं चित्र काढून रंगभरणी केली आणि सगळ्यांना प्रोत्साहन दिलं। त्यांनाही आणि लायन्स क्लबच्या सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो। जय। मी लायन शरद पवार, गेले 24 वर्ष लायनिझममध्ये आहे आणि आता ह्या लायन्स क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमचा संस्थापक सदस्य म्हणून काम करत आहे। आज आम्ही इथे काही ऐश्वर्या कट्टा आणि लायन्स क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम यांच्या संयुक्त उद्यमाने पीस पोस्टर ही स्पर्धा घेतली होती। पीस पोस्टर स्पर्धा घेण्याचं खरं कारण म्हणजे मुलांमध्ये शांतता हा विषय लहानपणापासूनच त्यांच्या अंगी बाणावा, की जेणेकरून शांतता असेल तर त्याच्यापासून आनंद मिळतो आणि आनंद असेल तर त्याच्यापासून सहकार्य करता येतं। असं करून जो काय संबंध जगामध्ये आपल्याला जे शांतता पसरवायची आहे त्याबद्दल आम्ही हा नेहमी कार्यक्रम करत असतो। आत्ता आमचा लायन्स क्लबचा सर्व्हिस वीक चालू आहे, त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत असतो। त्याच्यामध्ये पर्यावरणावरती काम करतो, नंतर विजनवरती काम करतो, अंधत्व निवारण त्याच्यावरती काम करतो, नंतर लहान मुलांचं कॅन्सर डिटेक्शन त्याच्यावरती काम करत असतो। असे बरेच कार्यक्रम आमच्या ह्या आठवड्यामध्ये करत असतात। त्यातलाच हा एक कार्यक्रम होता आणि ह्या कार्यक्रमाची
संबंध रूपरेषा आमचे आदर्श आप्पा रेणुसे यांनी आखली होती आणि त्यांच्याबरोबर हा आम्ही कार्यक्रम केला. पण असा दिव्य कार्यक्रम, भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला होता आणि याचं उद्घाटन शिल्पकार खटावकर, विवेक खटावकर यांच्या हस्ते झालं होतं आणि त्यांनी सगळं रेखाटून वगैरे सुद्धा दाखवले. आणि इथं जवळजवळ आमच्या क्लबचे सचिन धोका, अनिल ताठे, नंतर रिजन चेअरमन प्रीती दीक्षित, विलास काळे, गोयल, राजेंद्र गोयल एवढे सगळे उपस्थित होते आणि हा कार्यक्रम खूप छान झाला. त्याबद्दल मी आप्पांचे धन्यवाद करतो. आज चिंतामणी ज्ञानपीठ आणि प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये जी एक चित्रकला स्पर्धा पार पडली, त्याच्यामध्ये लायन्स क्लब आणि ऐश्वर्या कट्टा या दोघांच्या संयुक्त विद्यमानी ही भव्य विश्वस्तरीय अशी चित्रकला स्पर्धा पार पडलेली आहे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 1200 मुलांनी सहभाग आपला नोंदवला होता आणि आज ह्या 1200 विद्यार्थ्यांनी एक जागतिक शांतता ह्या विषयावर चित्र रेखाटलेली आहेत. अत्यंत सुंदर आणि देखणी अशी चित्र या मुलांकडनं आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगला सुत्य असा हा उपक्रम आज जगाला जे काही प्रश्न भेडसावत आहेत, जागतिक शांततेला संबंध भेडसावणारे प्रश्न याच्यावर चित्रनिर्मिती करणं, ग्लोबल वॉर्मिंग विषय असेल त्याच्यावर मुलांनी त्यांच्या कल्पकतेनुसार अतिशय सुंदर आणि देखणी अशी चित्र इथं साकारलेली आहेत. त्याच्यामध्ये खास करून मुलांनी जगातल्या वेगवेगळ्या देशांचे नकाशे, पृथ्वीचं चित्र असेल, त्याच्यामध्ये कबूतर हे शांततेचं प्रतीक म्हणून त्यांनी तिथं रेखाटलेलं बऱ्याच मुलांनी पाहायला मिळालं, काढलेलं. अशा प्रकारची ही चित्रकला स्पर्धा हा एक अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रकार आहे. मुलांमध्ये एक ह्या गोष्टींचं महत्त्व आत्तापासून जर रुजवलं गेलं, कारण ही जी मुलं होती